जय शिवराय. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय. अशा वातावरणामध्ये पिकाला हवेतून जास्तीत जास्त नत्र भेटल्यामुळं त्या ठिकाणी झाड पिवळा शेंडा कवळा शेंडा मारतं. तो शेंडा अत्यंत मऊ आणि लसलसीत असल्यामुळं त्या ठिकाणी थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. आपण नेहमी आपल्या व्हिडिओमधून सांगतो की उष्ण कोरड्या वातावरणामध्ये कोळी आढळतो, पांढरी माशी आढळते, तर ढगाळ वातावरणामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. जर थ्रिप्स आला तर आपण त्यासाठी कोणती मिरची पिकावरती फवारणी घ्यायला पाहिजेत किंवा कोणत्याही भाजीपाला पिकावर, कारण की ढगाळ वातावरणातून पिकाला जास्तीत जास्त नत्र भेटल्यामुळं झाड कवळा शेंडा मारतं, ज्यामध्ये क्लोरोफिल कमी असल्यामुळं त्या ठिकाणी रसशोषक कीड जे थ्रिप्स असेल त्याला पानातून रसशोषण करण्यास सहज सुलभ होतं आणि त्यामुळं जर रसशोषण केलं तर 2 दिवसात पिकाची पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला द्रोण झालेले दिसतात, कारण की फ्लोएम पेशीतून थ्रिप्स रसशोषण करत असल्यामुळं पानं वरच्या बाजूला वाकडी होतात. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपण सर्वप्रथम ग्लोईड घ्यायला पाहिजे, जेणेकरून पिकाची थोडी वाढ थांबेल आणि जो कवळा शेंडा असेल त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्लोरोफिल त्या ठिकाणी बनलेलं दिसत. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, व्हायरसच्या सिम्पटम्ससुद्धा आपल्याला सध्याच्या घडीला दिसतात. त्यासाठी व्हायरसन नावाचं एक कृषीटेकचं औषध घ्यायचं आहे की याचा तुम्हाला व्हायरस प्रतिबंधात्मक फायदा होईल. त्यासोबतच शेतकरी बंधूंनो, BSF कंपनीचं आपल्याला इंट्रापीड घ्यायचं आहे, जे आपण नेहमी सांगतो की नवीन वेगवेगळे मॉलिक्यूल जर घेतले तर आपल्याला किडीमध्ये पचनशक्ती निर्माण होईल, त्या होणार नाही, त्यासाठी आपण इंट्रापीड घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी सफायर कंपनीचं जे क्रिस्टल ग्रुप आहे त्या ग्रुपचं आपल्याला फायटेक नावाचं हे सुद्धा केमिकल आहे. तर ह्या एकत्रित या 4 औषधीची फवारणी आपल्याला घ्यायची, जेणेकरून पिकामध्ये त्या ठिकाणी कवळा शेंडा मारणार नाही आणि आपल्याला थ्रिप्स कव्हर होईल. सोबतच शेतकरी बंधूंनो, जर आपण ड्रिंचिंग करत असाल तर ड्रिंचिंगमधून आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर टाळायचा आहे. त्या ठिकाणी आपण 05234, 027, 04247 किंवा 04847 या खताची ड्रिंचिंग करा. नत्रयुक्त खत अशा टायमात देऊ नका. अशा टायमात जर नत्रयुक्त खत दिलं तर झाडांना कवळा शेंडा मारल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला थ्रिप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात त्या कवळ्या शेंड्यावरती असतो. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, ही फवारणी घ्या आणि ड्रिंचिंगमध्ये नत्रयुक्त खतं टाळा. थँक्यू. जय शिवराय.